ओंकार, ये ना रे चकल्या तळायला. शुभानं आपल्या पतीला हाक मारली. लाडू वळून झाले होते. शंकरपाळे तर इतके खुसखुशीत झाले होते की मुलांनी ताजा ताजाच बकणा भरला होता नि बरणी निम्म्यावर आणली होती. उद्या धनतेरस. ओल्या नारळाच्या करंजा पहाटेच करू असा बेत शुभानं केला होता. शुभाच्या सुलुताईनं चिवडानी शेव करून पाठवली होती म्हणून शुभाचे 2 पदार्थ रेडीमेड झाले होते. ओंकार आज्ञाधारकपणे चकल्या तळू लागला. दीप आणि माला आकाश कंदील तयार करण्यात गुंग होती, तल्लीन होती. यंदा सगळं इन्नी आणि आबांना आपल्यातलंच थोडं थोडं द्यायचंय बरं. उजवा हात प्लास्टरमध्ये आहे इन्नीचा. शेजार धर्म जपलाच पाहिजे. आपण शेजार धर्म जपू ग, पण पुत्रधर्म आहे की नाही काही. लग्नाला आबांनी विरोध केला तर गेला लगेच बायकोच्या मागे शेपूट घालून. हा कसला पुत्र. घर जावई झाला. शर्त झाली राघवची. प्रेम आंधळं असतं ओंकार. इकडे आईबाप, तिकडे प्रेम. तो गोंधळला असेल. मला हे पटत नाही. 4 महिने झाले एकदाही फिरकला नाही. इन्नीची स्थिती बघ. ओंकार, गॅस बारीक कर बरं आधी. करपू देऊ नको रे चकली. ठीक आहे राणी सरकार. तो मुकाट्यानं मंद आचेवर चकल्या तळू लागला. दीप आणि माला यांनी 2 आकाशकंदील तयार केले होते. इन्नी आजीकडे हा लावूया दीप. आपलं उंच स्टूल घेऊन चल. माला दीपला म्हणाली. ती दोघं इन्नी आजी आणि आबा यांच्या फार जवळची पाखरं होती. कुठलंही अवघडातलं अवघड गणित चुटकीसरशी सोडवणारे आबा म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य आहे असं दीपला प्रामाणिकपणे वाटत असे. अरे तुझे आबा बँकर होते, बँकर दीप. चीफ ऑफिसर म्हणून रिटायर झालेत. इन्नी आजी कौतुकानं सांगे. पण तुझ्या इन्नी आजी पुढे मी कोकरू लेकरूच बरं. हेडमास्तरीन म्हणून निवृत्त झाल्यापासून माझ्यावर हेडगिरी करणं हा एवढा एकच उद्योग राहिलाय तिला. आबा असं म्हणाले की मला इन्नी आजीची बाजू घे. काहीतरीच काय हो आबा. उलट तुम्हीच घरात आरडाओरड करता नि इन्नी आजी गप्पा ऐकते. राघव दादाला सुद्धा किती बोललात. एकदा ती असं बोलत होती तर इन्नीनं पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. मला त्याचा विषय नको हो घरात. आणि गालांवर आसवाच्या सरी. इन्नी आजी, तू रडू नको ना ग. मलाही रडवी झाली ते पाहून. आबा पटकन तिथून बाहेरच्या खोलीत निघून गेले होते. नि दीपनं आपल्या हातांनी इन्नी आजीचे डोळे पुसले होते. आय एम सॉरी इन्नी आजी. माला अपराधीपणे म्हणाली. तू कसली ग सॉरी. चूक आबांचीच आहे. क्षमाशील वृत्ती नाही अजिबात. त्यांना जाती बाहेरची मुलगी आवडत नव्हती. पण राघवनं केलंच फ्लोराशी लग्न, अगदी चर्चमध्ये जाऊन. पण आता ती फ्लोरा राघव पटवर्धन असंच नाव लावते ना. का राघव फर्नांडिस झालाय? नाही ना. पण आबांना कोण सांगणार. पोरं लग्न करून नमस्काराला आली तेव्हा फ्लोरा साडी, कुंकू नि मंगळसूत्र अशी व्यवस्थित आली होती. पण हे तिरशिंगराव चालता हो म्हणाले राघवला आणि पाठ फिरून आतल्या खोलीत गेले. आतून बंद करून घेतलं दार. मी दाराशी जाऊन विनवणी केली तर म्हणाले तूही जा तुझ्या मुलामागे. मग का नाही गेलीस तू इन्नी आजी. चांगली जिरली असती आबांची. 32 वर्ष यांच्याशी संसार केलाय ना पिल्लांनो. लग्न गाठ फार विचित्र असते. नवरा आणि बायको एवढंच नातं पुरून उरतं. सगळ्यात वरचढ ठरतं. तू नि दीप लहान आहात अजून. ह्या अवघड गोष्टीत नका लक्ष घालू. नि राघवचा विषयच नका काढू. त्या फर्नांडिसाकडे राहतो ना तो आता. राहू दे बापडा. बापानंच टाकलं तर जाणार कुठे. अंधेरीत जागांचे भाव काय आहेत. कडाडकड. जिथे आहे तिथे सुखी असो बापडा. एकदाच भेट झाली बघ. स्वामी समर्थांच्या मठात दर्शनाला गेलो होतो ना
तेव्हा फ्लोरा रस्त्यात सुद्धा पाया पडली ग माझ्या. इन्नी आजीचे डोळे परत भरून आले. तशी दीप आणि माला दोघांनी तिला गच्च गळामिठी मारली. आता नो रडिंग, ओनली हसिंग, दीपनं बजावलं होतं. तेव्हापासून गेल्या 4 महिन्यात दीप आणि माला आवर्जून इन्नी आजी आणि आबांची छोटी छोटी कामं करू लागले होते. इन्नीला लागणारं मस्ती दही आणून द्यायचं, आबांना रविवारी लागणारे सगळे मराठी पेपर नाक्यावरून आणून द्यायचे, इन्नीच्या गुडघ्यांना मूग लावून द्यायचं, नि आबांचा घरातल्या घरात 4-4दा हरवणारा चष्मा शोधून नि पाण्यानं त्याच्या काचा स्वच्छ करून द्यायच्या. गोष्टी छोट्या छोट्या होत्या खऱ्या, पण त्या निमित्ताने मुलांचा घरात होणारा वावर खूप खूप सुखाचा होता, हवा हवासा होता. नेमकी दिवाळी 4 दिवसांवर आली आणि इन्नी आजी पाय घसरून बाथरूममध्ये पडली. उजवा हात मोडला नि डॉक्टर नाईकांनी तो 6 आठवड्यांसाठी प्लास्टरमध्ये बंदिस्त केला. इन्नी, तुम्ही अजिबात काळजी करू नका हं. मी आणि ओंकार आहोत ना. आपल्या 2 घरात फक्त एक भिंत आहे, पण मनात ती भिंत गायब आहे हो. शुभानं सांगून इन्नीचं मन हलकं केलं. नि दिल्या शब्दाला जागून इन्नी आबांचं जेवण खाण नाश्ता 6 आठवड्यांसाठी अगदी मनापासून अंगावर घेतला. तेव्हा आबासुद्धा गहिवरले होते. दीप आणि मालानं उंच स्टूल आणून आपल्या आणि इन्नी आजीच्या दारावर आकाशकंदील लावला. दोन्ही घरांचे दरवाजे नटले, सजले, शोभायमान झाले. A1 झालाय आकाशदिवा, आबांनी सर्टिफिकेट दिलं. इन्नी आजीनं दोघांना 50-50 रुपये बक्षीस दिले. इन्नी आजी, पैसे नकोत, आई रागवेल ना, दीप म्हणाला. अरे काही नाही रागवणार. ओंकारी कॉलेजात जाईपर्यंत बक्षीस उकळायचा माझ्याकडून नि त्याच्या आईकडून, आणि हे तर मी स्वतः खुशीनं दिलंय. मी सांगेन हो ओंकारला, इन्नी आजी म्हणाली. कसा झाला इन्नी आजी कंदील? खूप झकास. राघव ही दरवर्षी करायचा. धनत्रयोदशीला त्याचा वाढदिवस असतो ना, त्याआधी धडपड करून आकाशदिवा दरवाजावर लावायची धडपड असे त्याची. राघवसारखीच तुम्हीही दोघंही गुणी मुलं आहात. बरं जा पिल्लांनो, जा आईस्क्रीम खाऊन या. मी सांगते ओंकार आणि शुभाला, काळजी नको. मग तर झालं. मग झालंच की. दोघं मुलं उड्या मारीत आईस्क्रीम खायला सेरेनिटी टॉवर्सच्या बाहेर पडली. समजा मला, मी असं कुणा मार्था किंवा ग्लॅडीज अशा मुलीशी लग्न केलं मोठा झाल्यावर, तर बाबा काय करतील ग? बापरे, गप्पा आईस्क्रीम खा ना. तू पण ना दीप, नको त्या गोष्टीचा विचार करतोस. तू सायली नाही तर भाग्यश्री अशा मुलीशीच लग्न कर ना. काही प्रॉब्लेम आहे का? मी आपलं विचारलं ग. दीप, तुझं चुकून राघव दादासारखं झालं तर आपले आईवडील तुला घेतील घरात. कशावरून म्हणते तू मला एवढं ठामपणे? अरे, कारण बाबाच या प्रकारानंतर आईला सांगत होते की राघवच्या बाबतीत आबांनी एवढी ताठर भूमिका घ्यायला नको होती. विरोध होणं करणं स्वाभाविकच होतं, तरीही वाटतं ग. नि राघवनी सुद्धा लगेच चालता हो म्हटल्यावर निघून जायला नको होतं. ते नुसतं तोंडानं बोलले, हातानं बाहेर घालवलं का? सेरेनिटी टॉवर्स नि सुंदरवन हाकेच्या अंतरावर असून परग्रहावर असल्यासारखा वागतो हा मुलगा, असं बोलत होते बाबा आपल्या आईशी. म्हणजे तुझं असं प्रेम चुकून जमलं तर तू बाबांना आणि आईला जाम सोडून जाऊ नकोस. मी तर बाबा शक्यतो सोहम, सृजन, ओजस, शुभम अशा नावाच्या मुलाशीच प्रेम करणारे मोठेपणी. उगाच प्रॉब्लेम नको दोन्ही घरात. खरंय मला, आपल्या आई वडिलांना दुःख देणं छान नाही वाटत ग. उद्या वाढदिवस आहे आपल्या राघव दादाचा. उपयोग काय? ढेंगेवर असून
तो येणार नाहीच इन्नी आजीकडे. तिचे डोळे सारखे सारखे भरून येतात. पण हे त्याला कुठं ठाऊक आहे? माला असं म्हणाली तेव्हा दीपचेही डोळे भरून आले. धनत्रयोदशीला खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या शुभाने पहाटेसच केल्या. नि दीप आणि मालाला म्हणाली, जा इन्नी आजीला शकुनाच्या 5 करंज्या नेऊन द्या. मला देवापुढे रांगोळी काढायची आहे. पंच पंच उषक्काली करंज्या घेऊन मुलं आबांच्या घरी गेली. इतक्यात जोरात हाक आली, इन्नी, मी आलोय ग. राघव. इन्नीचा आवाज कापरा झाला. दारात देखणा राघव उभा होता. आबा घाईनं बाहेर आले. त्यांच्या चष्म्याच्या काचा एकदम धुसर झाल्या. मन मायेनं गजबजून गेलं. आबा, आशीर्वाद नाही देणार? आज 28चा झालो. या आधीचं प्रत्येक वर्ष तुमच्या आणि इन्नीच्या पाया पडून मगच बाप्पापुढे माथा टेकलाय मी. तो झपकन पुढे झाला नि आबांच्या पायावर त्यानं मस्तक ठेवलं. आबांनी त्याला उठवलं नि हृदयाशी धरलं. गधड्या, बापानं चालता हो म्हटलं तर लगेच गेला पाठ फिरवून. मस्तवालपणे का नाही म्हणालास? हे घर माझं पण आहे. इन्नी ती गळाभेट पाहून रडत होत्या, हसत होत्या. त्यांचा प्लास्टरमधला हातही आनंदानं थरथरत होता. इन्नी, इन्नी ग, तो आईकडे झेपावला. इन्नीनं डावा हात पुढे करून त्याला हृदयाशी घेतलं. आलास? मी भरवून पावले बघ. तू चिठ्ठी पाठवलीस आणि मी येणार नाही? शक्य आहे का इन्नी? या 4 ओळींनी सारा धीर दिला बघ. त्यानं खिशातून चिठ्ठी काढून ती इन्नीच्या हातात दिली. आपण कधी चिठ्ठी लिहिली? इन्नी आश्चर्यानं वाचू लागल्या. प्रिय राघव, सप्रेम आशीर्वाद. उद्या धनत्रयोदशी, तुझा वाढदिवस. आशीर्वाद घ्यायला जरूर ये. मी आणि आबा तुझी वाट बघू सकाळी. येशील ना राजा? उजवा हात कडी कुलपात आहे पडल्यामुळे. चिठ्ठी मालाकडून लिहून घेते. तुझीच सदैव इन्नी. इन्नीनं ती चिठ्ठी बघितली नि फक्त मालाकडे बघितलं. मालानं फक्त नजरेत नजर मिळवली. काल तुझी चिठ्ठी देऊन आले मी दादाला. ती डोळे मोठे मोठे करत म्हणाली. इन्नी, फ्लोरा दरवाजाआड उभी आहे बाहेर. दीप म्हणाला. अरे गधड्या, घरच्या लक्ष्मीला बाहेर ठेवतोस? आबा गरजले. इन्नी मालाला घेऊन घरात गेल्या नि तिचा मुका घेऊन म्हणाल्या, ही चिठ्ठी आपल्याच मनानं लिहिलीस? केवढी शहाणी झाली ग माझी छोटी बाळ. खरंच घरास आनंदाची दीपमाळ लावली तुझ्या या 4 ओळींनी.